नमस्ते दोस्तों. आळूचे पान आहे. याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलंय, मिरची, मीठ, हळद टाकली. आळूच्या पानाला लावून घेऊ. आळूच्या पानाच्या वड्या करायच्या. नमस्ते दोस्तों. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. पानं टाकू. दिसत ना आंबे? दिसत ना. टाकून घेऊ. पानं टाकून घेऊ ना. पानं धुवून आणले आळूचे. त्याला डाळीचं पीठ लावून घेऊ. मिरची, मीठ टाकून घेतलं. हळद टाकली. लाईक करा, शेअर करा. अशी पानं एक एक टाकून घेऊ. तसे रोळ करून घेऊ. पानांचा शिजायला ठेवायला लागेल ना. रोळ करून इकडे काय आंबे चाळणीत ठेवून घेऊ. तर बाकीचे हे टाकून घेऊ. धुवून घेतले पण अंडी छोटी छोटी तशीच राहते. लसूण पण ठेचून टाकला याच्यात. त्याची चव, लसणाची चव राहील. एक पान जोडून घेऊ. त्या लावून घेऊ. पानं जेवढे आहे तेवढे पानं लावून घेऊ. डाळीचं पीठ हा असेल तेवढं लावून घ्यायचं. एक एक ठेवून असं पानांना लावून घ्यायचं. अजून हाय पानं टाकून घेते. डाळीचं पीठ आहे एक एक जोडून घेऊ. त्याला डाळीचं पीठ लावत लावत चालायचं. वरून पान ठेवीत चालायचं. त्यामध्ये पानं धुवून आणले. असे ठेवून घेते. लसूण ठेचून टाकलंय त्याच्यामध्ये. डाळीचं पीठ लावून घ्यायचं. तसा रोळ करून घेते आळूच्या पानाचा. याच्यात ठेवून घेते चाळणीत. खाली कढईत पाणी टाकलंय. वरून चाळणी ठेवली. त्याला तळून बी उरलंय तर ते डाळीचं पीठ लावून घ्यायचं. उरलं असं ते असं चोपडून घ्यायचं. उरलं ते लावून घेते मी असं.
चला आता शिजलं का मग त्याच्या वड्या केल्या का मग दाखवेल. आता बंद कर.